मी आता माजरी मसला अमरावती इथल्या शेतामध्ये आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि एअर इरिगेशनचा जो कन्सेप्ट आहे मनोहर खके सरांचा, याच्याप्रमाणे विदर्भात पावसाळ्यामध्ये शेवग्याला कधीच शेंग लागत नाही. ती जी काही लागते ती नॉर्मली नोव्हेंबरच्या पुढे लागतं. यावर्षी आम्ही मेपासूनच इथे एक मायक्रो स्प्रिंकलर लावलेला आहे आणि मेमध्ये जे जोरदार पाऊस झाला तर या मायक्रो स्प्रिंकलर आणि या मेची जी ह्युमिडिटी मेंटेन झाली, याच्यामुळे या फक्त एकाच शेवग्याच्या झाडाला शेंगा लागलेल्या आहेत. त्याला भरेल 1-2 दिवसामध्ये आणि फ्लॉवरिंग पण आहे बऱ्यापैकी. आणि चांगल्या क्वालिटीची शेंग आहे. इथे याच्याप्रमाणे असं कळतं की ह्युमिडिटी जर असेल तर तुमचे कुठलेही फळझाडांचं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. शेतामध्ये अनेक ठिकाणी आमच्या इकडे शेवगा आहे, त्यांना काही लागलेलं नाही किंवा जे फुलं आले आहेत ते गळून पडतात, पण या एका शेवग्याच्या झाडाला इथे शेंगा लागलेलं दिसत आहेत तुम्हाला. धन्यवाद.